कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. प्रभूच वाट दाखवी, स्वतः मला तो चालवी. सुचे मना जय हा विचार, तै वाटे समाधान फार. तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. कधी हर्षाच्या समयी, कधी क्लेशाच्या प्रलयी, सुखात की दुःखात मी, तो चालवी तो नेहमी. तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. ख्रिस्तामध्ये आपणा सर्वांस सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या रोजच्या मननामध्ये मी मिस लीना चोपडे आपणा सर्वांचे स्वागत करते. आजच्या मननाचा विषय आहे वकिलाविरुद्ध आरोपी. आजच्या मननाचा शास्त्रभाग आहे रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 26 ते 29 वचने. आजचे विशेष वचन आहे रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 33 वचन. निवडलेल्या देवाच्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? सैतानाचे एक महत्त्वाचे नाव म्हणजे दोषारोप करणाऱ्यांचा भाऊ. हे होय, प्रकटीकरण 12:10 हे तो रात्रदिवस करीत असतो. येशू आपल्या मध्यस्थी सेवका कार्याद्वारे त्याला कायमचा प्रवाहीन करतो. इब्री 7:25 जरी सैतान न थांबता दोषारोप करतो, तर येशू देखील अविरतपणे मध्यस्थी करीत असतो. हालेलुया. एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला आपल्या पातकाचे काय झाले याचे ज्ञान असणे हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचे आहे. ज्यावेळी त्याला समजून चुकेल की तो हरवला होता, आपल्या ऐहिक जीवनाकरिता त्याने पश्चाताप केला आणि ख्रिस्ताला आपला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले, त्यावेळी त्याची पातके पुसून टाकण्यात आली. देवाने विश्वासणाऱ्यांची पातके स्वतःच्या मागे टाकून दिली आहेत. जसे ढग नाहीसे व्हावे, तसे पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने दूर केली आहेत व सागराच्या खोल डोहात ती बुडवून टाकली आहेत. देव आमच्या केवळ पातकांची क्षमा करतो असे नाही, तर तो विसरूनही जातो. त्याने हे वारंवार सांगितले की यापुढे तो पातके आठवणारच नाही. इर्मया 31:34 जे देवाने आठवण्याचे नाकारले ते पुन्हा आठवण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. जर सैतान तुम्हाला तुमच्या भूतकालाविषयी वारंवार स्मरण करून देत असेल, तर त्याला त्याच्या भविष्यकाळचे स्मरण करून द्या. जरी त्याचा उगम अनिश्चित आहे, तरी त्याची कबर निश्चितपणे कोठे असणार ही भविष्यवाणी आहे. येशूच्या रक्ताने तुम्ही संपूर्णपणे धुतलेले आणि बर्फाहून शुद्ध केलेले आहात, जसे की पूर्वी तुम्ही कधी पातक केलेच नव्हते. यशाया 1:18 हाच यथायोग न्यायाचा अर्थ आहे. तुमची फक्त क्षमाच झाली नाही, तर तुमचा पूर्णपणे न्याय झाला आहे. ख्रिस्ताने तुमच्याकरिता खंडणी भरून आणि परमपित्याला स्वतःचे अर्पण करून मोबदला दिला आहे.
सैतानाला तुम्ही सांगा की येशूच्या रक्ताने शुद्ध केलेले नाही, तर त्याच्या रक्ताचे कोट तुमच्याभोवती आवरण म्हणून आहेत. प्रकटीकरण 12:11 येशूच्या रक्ताविषयी तो काही उत्तर देऊ शकत नाही. आदामाने पातक केल्यानंतर नव्हे, तर जगाच्या निर्मितीपूर्वी या देवाच्या कोकऱ्याने अर्पण झालेले आहे व ही सुवार्ता अनेक काळापासून गायली जाते आणि या जगाच्या अंतापर्यंत ही सुवार्ता गीताद्वारे गायली आहे व ही सुवार्ता अनेक काळापासून गायली जाते आणि या जगाच्या अंतापर्यंत ही सुवार्ता गीताद्वारे गायली जाईल. प्रकटीकरण 13:8 कोणताही विश्वासणारा म्हणू शकत नाही की त्याने पाप केले नाही. त्याची नकळत केलेली पातके उघडपणे दिसून आली नसली तरी त्यांनी जाणून बुजून केलेल्या पातकांच्या संख्येपेक्षा ती अधिकच आहेत. परंतु याला उपाय एकच, त्याने तारणाऱ्याच्या रक्ताच्या प्रवाहाखाली यावे. जर देव आम्हाला अनुकूल असल्यास आम्हाला प्रतिकूल कोण? जो ख्रिस्त आम्हाकरिता मेला, इतकेच नव्हे तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे, जो आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे. रोमकरासपत्र 8:31-37 हा उतारा सैतानाच्या कानात जोराने ओरडून म्हणा, ज्यावेळी तो तुमच्यावर दोषारोप करतो, तो आपली शेपटी गुंडाळून आपला जीव घेऊन तुमच्यापासून पळून जाईल. आमीन. आपण प्रार्थना करूया. देवबाप्पा, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुमची उपकार स्तुती करतो. होय परमेश्वरा, तू आमचे दोष प्रभू आठवत नाहीस, आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. होय प्रभू, तू केलेल्या अगत दयेबद्दल, कृपेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. होय प्रभू परमेश्वरा, दोषारोप देण्याचा जो सैतानाचा आत्मा आहे तो आमच्यापासून तुम्ही दूर करा आणि तुम्ही करत आहात, आम्ही तुला धन्यवाद देतो. बाप्पा, आजच्या वचनाबद्दल, आजच्या मनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. येशूच्या नावात मागतो नाही बाप्पा. आमीन.